नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 3 बायका 8 लेकरं आणि सराईत गुन्हेगार. वराह पालनातील डुकरांना विष टाकून मारलं आणि सोलापुरात सुरू झालं गँगवॉर. आरोपीने आधी एक एक करके मारेंगेचा स्टेटस ठेवला, मग पाळत ठेवून त्याला जिमच्या बाहेर येऊ दिलं. मग भर रस्त्यात सुरू झाला कोयत्याचा थरार. सपासप वार करत सुरेशच्या अक्षरशः चिंधड्या केल्या. टेक्सटाईल सिटी म्हणून नव्हे तर सोलापूरची ओळख आता क्राईम स्टाईल सिटी म्हणून ओळख झाली आहे. कारण इथे भर दिवसा रस्त्यावर मुडदे पडू लागले, तर इथे पोलिसांचा धाक संपलाय. राजकारणी बघ्याची भूमिका घेऊ लागलेत, तर सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रविवार सुट्टीचा वार. भयानक उकाडा असल्याने सोलापुरातील रस्त्यावर तुरळक रहदारी होती. सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास 70 फुटी रोडवरील नीलम बेकरी समोर सुरेश कृष्णा श्रीराम या 35 वर्षीय व्यक्तीचा 6 जणांनी कोयत्यांनी सपासप वार करत डोक्यात मोठा दगड घालून जागीच संपवण्याची घटना घडली आहे. नेमकं काय घडलं आणि काय होतं या मागचं कारण हे जाणून घेऊया या व्हिडिओतून. सुरेश कृष्णा श्रीराम वय 35, राहणार रफिक नगर, अक्कलकोट रोड, MIDC सोलापूर. याला 3 बायका आणि 8 मुलांचा संसार आहे आणि त्याचा वराह पालनाचा व्यवसाय आहे. त्याच्या दोन्ही भावांचा देखील मागील काही वर्षांमध्ये अशाच गँगवॉरमधून मर्डर झाल्याचं समजतंय. तर रोहित अण्णा रेड्डी, राहणार मौलाली चौक, सोलापूर, याचा देखील वराह पालनाचा व्यवसाय होता. 2017 मध्ये या गँगवॉरची बीजे रोवली गेली आणि 2026 मध्ये त्याचे फळं दिसून आली. 2017 मध्ये रोहित अण्णा रेड्डी याच्या काही डुकरांना सुरेश श्रीराम याने विष घालून मारल्याचा संशय होता आणि यातून या दोघांमध्ये बऱ्याच वेळा वादावादी झाली. तर 2020 मध्ये सुरेश श्रीराम याच्यावर प्राणघातक हल्ला देखील करण्यात आला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. सुदैवाने यामध्ये तो बचावला. वास्तविक रेड्डी आणि सुरेश हे दोघी सराईत गुन्हेगार असून दोघांवर अनेक मोठे गुन्हे आहेत. त्यामुळे दोघी वेगवेगळी गँग चालवतात. सुरेशचा हाफ मर्डर केल्याने रोहित अण्णा रेड्डी आणि त्याच्या साथीदारावर गुन्हे दाखल झाले होते आणि हाच गुन्हा आता मागे घे म्हणून मागील काही दिवसामध्ये रोहित अण्णा रेड्डीने सुरेशच्या मागे तगादा लावला होता. तर कॉम्प्रोमाइजसाठी अनेक बैठका देखील झाल्या, मात्र सुरेशच्या रक्तातच निडर गुन्हेगारी पसरलेली होती. त्यामुळे त्याने रोहितला न भिता केस मागे घेतली नाही. त्यामुळे रोहितच्या रागाचा पारा चढला आणि त्याने बदला घेण्याची भूमिका स्पष्ट केली आणि त्याचवेळी रोहितने सुरेशला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे सुरेशने संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज देखील दिला होता. पण नीती आधीच ठरवते की कुणाचा मृत्यू कुणाच्या हातात असतो. मागील काही दिवसापासून रोहित अण्णा रेड्डीचे साथीदार सुरेश श्रीरामवर वॉच ठेवून होते. सुरेश हा दररोज सकाळी 6 वाजता जिमला जायचा. त्याच्या या नियमितपणावरच रोहितने फिल्डिंग लावली आणि त्याने रविवारचा दिवस फिक्स केला. रविवार सकाळी 6 वाजता सुरेश श्रीराम हा उठून जिमला गेला आणि सकाळी 9:15 वाजता जिमच्या बाहेर पडला. 9:30 वाजता सुरेश हा 70 फुटी रोडवरील नीलम बेकरी समोर येताच आधीच घात लावून बसलेल्या 6 पैकी एका आरोपीने सुरेशच्या डोक्यात लाकडी दांडक्याने चोराचा प्रहार केला. लगेच तो दुचाकीवरून खाली पडला. क्षणाचाही विलंब न करता त्याच्यावर 6 जण तुटून पडले. त्यांनी एकामागे एक असे कोयत्याचे वार घालू लागले. सुरेशच्या डोक्यावर आणि मानेवर सुमारे 7 ते 8 वर्मी घाव बसल्याने तो जमिनीवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. पण मारेकरी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर सुरेशचा लवकर जीव जाईना म्हणून जवळच पडलेला मोठा दगड त्याच्या नाका, तोंडावर आणि डोक्यावर घालून चेंदामेंदा करण्यात आला. त्यामुळे त्याचा जागीच जीव गेला.
हा संपूर्ण प्रकार चौकातील CCTVमध्ये कैद झाला. तर या घटनेमुळे अनेकांनी व्हिडिओ देखील शूट केले. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले आहेत. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत मैताचा पंचनामा केला आणि दुसऱ्या टीमने लगेच मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली. काही तासातच मौलाली चौकातून 5 जणांना अटक केली तर 1 जण फरार होता. यामध्ये प्रमुख आरोपी रोहित अण्णा रेड्डी, करण अशोक श्रीराम, सुमित अशोक श्रीराम, राहुल बसप्पा अण्णा रेड्डी आणि सुभाष सगडा, सर्वजण राहणार सोलापूर अशी मारेकरी गुन्हेगारांची नावे असून पोलिसांनी यातील 5 जणांना अटक केल्याचं समजतं आहे.